नमस्कार मित्रांनो, माझं नाव रुपाली आहे आणि आपल्या या चॅनलमध्ये रुपाली बोटके आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काही जे एक्सरसाइज करणार आहोत ना, ते सिंपल बॉडी मुवमेंट आहेत. ज्यांना कोणालाही थोड्याशे मुवमेंट रेस्ट्रिक्शन्स आहेत बॉडीचे, तर ते सुद्धा हे इझिली ह्या एक्सरसाइज किंवा ह्या बॉडीचे मुवमेंट आहेत त्या करू शकतात. तर चला तर पाहूया याची सुरुवात कशी करू. सुरुवातीला जे आहेत ना, आपण मानेचे 10 वेळा असे रोटेशन्स वर खाली करणार. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नंतर आपल्याला मान उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे सावकाश 10 वेळा फिरवायची आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर दोन्ही हात सरळ ठेवून खांद्याच्या रेषेत सरळ ठेवून दोन्ही हाताने क्लॉकवाईज रोटेशन्स 10 करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उलटा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. खांद्याला पकडा आणि नंतर हात असे वर खाली 10 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नंतर खांदे सरळ गोल खांद्यातून फिरवायचे आहेत 10 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उलटा गोल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून असे वर खाली 10 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा थोडा बॉडी एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी आपल्याला वॉर्मअप हा शरीराचा करणं गरजेचं आहे. तर ह्या आधीच्या स्टेप्स ज्या दाखवल्या आहेत ह्या तुम्ही वॉर्मअपमध्ये ॲज अ सुरू करू शकता. तर आता सुरुवात करूया. पूर्णपणे पायामध्ये तुम्हाला अंतर ठेवायचं आहे आणि दोन्ही हात असे एकदा उजवा एकदा डावा 20 वेळा वर खाली करा. असं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. लास्ट वन. बस. त्यानंतर शरीराची पोझिशन 30 ठेवायची आहे आणि फक्त खांद्यातून हा हात असा 20 वेळा करायचा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. नेक्स्ट एक्सरसाइज जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला पायामध्ये थोडासा गॅप घ्यायचा आहे आणि तुमचं शरीर तुम्हाला जेवढं अलाव करेल तेवढंच तुम्हाला कमरेतून खाली वाकायचं आहे. एक्स्ट्रीम लेवलला वाकण्यासाठी शरीरावरती तुम्ही अजिबात प्रेशर द्यायचं नाही आहे. आरामात खाली वाकायचं आहे आणि असे क्रॉसमध्ये उलट्या साईडला अपोजिट्स वर खाली 20 वेळा करायचे आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. या पुढचा जो एक्सरसाइज आहे तर त्याच्यामध्ये एक पाय पाठी ठेवायचा आहे आणि दोन्ही हात असे सरळ वरती आणि पाठून हात पाय पुढे आणि हात खाली असे 10 वेळा रोटेशन्स दोन्ही साईडला आपल्याला बरोबर करून घ्यायचे आहेत. 1,
2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम आपण दुसऱ्या साईडलाही करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुढचा जो सिंपल मुवमेंट आहे तर त्याच्यामध्ये उजवा हात आणि डावा पाय आणि डावा हात कमरेवरती धरून आपल्याला सरळ हाताचे आणि पायाचे हे असे 10 काउंटिंग करायचे आहे. जर असं शक्य नसेल तर तुम्ही सपोर्टला एखादी चेअर किंवा भिंतीला सुद्धा पकडू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सेम आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा तोच प्रकार करून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पुढचा जो प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अपर बॉडी कमरेचा वरचा भाग सरळ ठेवायचा आहे आणि कमरेचा खालच्या भागाच्या पायाच्या मुवमेंट्स करायच्या आहेत. शक्य असेल तर तुम्ही असंही पकडू शकता आणि मुवमेंट्स करू शकता किंवा जसं मी सांगितलं मगाच्या याच्यामध्ये तुम्ही खुर्चीचा सुद्धा वापर करू शकता. खुर्ची सरळ सपोर्टला घेऊन फक्त पाय असे वर खाली 10 वेळा करायचे आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दुसऱ्या साईडलाही 10 वेळा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. याच्यामध्ये तुमचं पायाचे जे वर खाली करण्याचा जो प्रमाण आहे हे तुम्ही एक्स्ट्रीम लेवलला न करता हळूहळू त्याची सुरुवात करू शकता, जेणेकरून तुमचे जे सांधे आहेत त्यातली जी मुवमेंट्स आहे ती तुम्हाला हळूहळू इम्प्रूव्ह होण्यामध्ये त्याच्यामध्ये मदत मिळेल. अशा खूप साऱ्या गोष्टींसाठी नवीन नवीन गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन, बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.